नमस्कार, मी वैशाली ट्युरन्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी खानदेशी पद्धतीने शेपू पालकाचं पिठलं बनवणार आहे। हे खूप छान लागतं। चला तर मग आपण सुरुवात करूया बनवायला। त्यासाठी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। नंतर तेलात 1 टीस्पून मोहरी घालायची आहे, 1 टीस्पून जिरे घालायचे। जिरे चांगले फुलल्यावर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण पिठलं म्हटलं ना तर हे तिखटच चांगलं लागतं। नंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। नंतर यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता इथे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आहे, तसंच अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हा कांदासुद्धा चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 कप शेपू घालायचा आहे। शेपू इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। तसंच 1 कप पालक घालायचा आहे। पालकसुद्धा इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे चांगलं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेपू आणि पालक। तर आता यामध्ये अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे। एक लक्षात ठेवा, ओवा हा नक्की घाला यामध्ये आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ओवा घातल्याने तुम्हाला ज्यांना शेपू खाल्ल्याने ढेकर येतात ना, तर ते ढेकर अजिबात येणार नाही। आता हे चांगलं परतून झालं आहे। नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। आता तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती पातळ बनवायचं आहे पिठलं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता कमी जास्त। आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। चांगलं उकळल्यावर यामध्ये आता बेसन घालायचं आहे। तर आता इथे एका हाताने हे चनापीठ घालायचं आणि एका हाताने हे आपल्याला चमच्याने असं हलवत राहायचं आहे, कारण जेणेकरून त्याच्यामध्ये अशा गाठी होणार नाही पिठाच्या। तर अशा प्रकारे एका हाताने मी चनापीठ टाकते आहे आणि एका हाताने असं हलवत राहायचं आहे। तर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पिठलं चांगलं शिजू द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे पिठलं तयार झालेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि एक चांगलं शिजू द्यायचं। शिजू दिल्यावर तुम्ही बघू शकतात किती तुम्हाला पातळ किती घट्ट कसं पाहिजे त्याप्रमाणे ठेवा। आमच्याकडे अशा प्रकारे हे पातळच पिठलं आवडतं, तर मी अशा प्रकारे हे पिठलं तयार केलेलं आहे। तुम्ही हे नक्की करून बघा पिठलं। हे पिठलं तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं आणि भाताबरोबर पण खूप छान लागतं। तर इथे मी जिरे टाकून भात बनवला आहे, तर आमच्याकडे भाताबरोबरच जास्तीकडनं पिठलं खूप आवडतं। तर हे मस्तपैकी असा पिठलं भात नक्की करून बघा। तुम्हाला जर आवडला तर माझ्या ह्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।